देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सुरेश धस यांच्या मतदारसंघात फडणवीसांचा हा दौरा आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष हे बीडकडे लागलेलं आहे। त्यात आज मुख्यमंत्र्यांचा हा बीडमधला दौरा आहे। सुरेश धसांच्या मतदारसंघामध्ये आज फडणवीसांचा हा दौरा आहे। फडणवीस आज आष्टी उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ करणार आहेत आणि आष्टीमध्ये फडणवीस विविध विकास कामांचं भूमिपूजन करणार आहेत। आष्टीतल्या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे, सुरेश धस आज एकाच मंचावर दिसणार आहेत। तेव्हा सुरेश धस यांच्या मतदारसंघातल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे जाणार आहेत। त्यामुळे काय नेमके या ठिकाणी राजकीय भाष्य होतंय आणि राजकीय वातावरण या ठिकाणचं नेमकं कसं असणार आहे याबाबत संपूर्ण राज्यभरात आणि राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा होतीये। त्याबाबत उत्सुकता असणार आहे आणि या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, खरं तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक केंद्रबिंदू ठरलेला आहे ते म्हणजे बीडचं राजकारण। संपूर्ण राजकारण एका मुद्द्यावरून ढवळून निघालेलं आहे। त्या सुरेश धसांच्या आरोपांच्या फैरी आपण रोज बघतो। आज मुख्यमंत्री त्या ठिकाणी जातात। कसं आपल्याला याकडे लक्ष द्यायचं आहे? अनुपमा, अगदी खरं आहे। राजकीय दृष्ट्या सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आणि राजकीय चर्चांना उधाण आलं आणि त्याचं कारण म्हणजे हा कार्यक्रम आयोजित केला आहे सुरेश धस यांनी। सुरेश धस गेली काही दिवस किंबहुना गेली 2 महिने सातत्यानं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर टीका करतायत। बीडमध्ये जी काही गुंडगिरी झाली त्यासाठी ही सगळी मंडळी जबाबदार असल्याचा सातत्याने ते आरोप करतायत आणि ही गुंडगिरी मोडून काढावी म्हणून रोज ते आरोपांच्या फैरी झाडतायत। आणि या सगळ्यात आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे त्यांच्या कार्यक्रमासाठी येत आहे म्हणजे कुठंतरी सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांचं बळ मिळतंय अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे। आता सुरेश धस यांनी पंकजा मुंडेवर सुद्धा आरोप केले होते, मात्र पंकजा मुंडे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार आहे। इतकंच नाही तर धनंजय मुंडे जर या कार्यक्रमाला आले तर ते या जिल्ह्याचे एक आमदार आहेत आणि राज्याचे मंत्री आहेत, मी त्यांचंही स्वागत करेल असं सुरेश धस म्हणाले। खरं तर सुरेश धसांवर काल धनंजय मुंडे यांनी टीका केली होती, मात्र या टीकेला उत्तर द्यायची हे वेळ नाही असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। ही टीकेला उत्तर नंतर देऊ, मात्र तुर्तास हे विकासाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी सगळी मंडळी इथे येत असल्याचं आपण बघतोय। त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकूणच बीडच्या या सगळ्या परिस्थितीवर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धनंजय मुंडेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याबाबत इथं काही बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोबतच संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या हत्येची चौकशी करण्यात यावी आणि आरोपींना सोडू नये याच्यासाठी राज्यभर रान उठलं आहे। त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या एका दृष्टीनं हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे, मात्र एक दुसरी पण वेगळा अँगल या दौऱ्याला आहे, तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आष्टी तालुका हा एक दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुक्यात आज जे भूमिपूजन आहे हे उपसा जलसिंचन योजनेचं आहे। मी तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीने हे पाणी उपसा केला जाणार आहे। उजनी जलाशयातनं या पाण्याचा उपसा होणार आहे आणि तिथून ठिकठिकाणी अशा पद्धतीनं शिंपोरा पंपगृह, राशीण पंपगृह, कर्जत पंपगृह या ठिकाणी पंपगृह करण्यात आले। इतकंच नाही तर सीना नदीमध्ये लागतात तिच्यावरनं सुद्धा पाणी अपलिफ्टिंग करण्यात येणार आहे म्हणजे उपसा करणार आहे आणि त्यानंतर आष्टी तालुक्यातील या खुंटेफळ तलावात हे सगळ्या पाण्याची साठवण करणार आहे आणि तिथून 2 ठिकाणी म्हणजे लोणी पिंपळ तलाव आणि किनी आणि कांबळी तलाव या 3 ठिकाणी हे पाणी पसरवण्यात येणार आहे आणि यातून जवळपास 30,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। खरं तर आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका आहे, इथं शेतीच्या पाण्याचा प्रश्न असतो, पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न असतो आणि या योजनेच्या माध्यमातून म्हणजे ही योजना पूर्ण झाल्यावर कुठंतरी दुष्काळी आष्टी हा डाग सुद्धा पुसल्या जाणार आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा हा दौरा महत्त्वाचा आहे आणि मराठवाड्याच्या दुष्काळाच्या दृष्टीनं सुद्धा आज होत असलेले हे भूमिपूजन हे सुद्धा महत्त्वाचं आहे। निश्चितच विशाल, अगदी खरं आहे आणि आपल्याला तर माहिती आहे देवेंद्र फडणवीस हे एक निष्णात राजकारणी आहेत। किती टीका टिप्पणी झाली तर नेहमी ते विकासावर बोलत असतात, त्यामुळे आजच्या या मंचाचा उपयोग करताना ते नेमकं काय भाष्य करतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।